प्रगतीचा आणि स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा शोधून उत्तुंग भरारी घेण्यासाठी ग्रामीण महिला सुद्धा आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसत आहेत. महिला आणि पुरुष हा भेद कमी होत असताना त्या स्वतःची ओळख निर्माण करून कर्तृत्व सिद्ध करत आहेत. या महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण महिलांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि नवचैतन्य असण्यामागचे मुख्य कारण उमेद अभियान बनले आहे. उमेद अर्थातच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करून देणारे, तसेच नवे क्षितिज, नवा विश्वास निर्माण करून देणारे ग्रामीण महिलांच्या हक्काचे व्यासपीठ. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान असे कार्यक्रमाचे मूळ नाव आणि आपल्या राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच आपले उमेद अभियान होय. ग्रामीण भारतातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात सन 2011 मध्ये केली. अभियानामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब व जोखीमप्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मविश्वासाने व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करून त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी उमेदमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. गावातील गरीब महिलांचे स्वयंसहाय्यता गट, स्वयंसहाय्यता गटांचे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसंघ व जिल्हा परिषद स्तरावर प्रभाग संघाची तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक गटांची निर्मिती करण्यात येत आहे. महिला शेतकरी उत्पादक कंपनीची व महिला उत्पादक गटाची झपाट्याने होत असलेली वाढ ग्रामीण अर्थकारणात नवा अध्याय सुरू झाल्याच्या पाऊलखुणा आहेत. उमेद अभियानाच्या या महिला सक्षमीकरणाच्या चळवळीमध्ये आज महाराष्ट्रातील 34 जिल्हे, 351 तालुक्यातील जवळपास 66 लाख कुटुंब सहभागी आहेत. अभियानात आत्तापर्यंत 6,50,000 महिला स्वयंसहाय्यता समूह, 31,812 ग्रामसंघ, 1,875 प्रभाग संघ, 10,083 उत्पादक गट आणि 410 पेक्षाही जास्त शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झालेल्या आहेत. या संस्थांच्या दैनंदिन सुलभीकरणासाठी गावस्तरावर प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्तींची फळी निर्माण करण्यात आलेली आहे. माननीय प्रधानमंत्री यांच्या अहवालानुसार देशभरातील करोडो लखपती दिदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या ध्येयाकडे एक पाऊल म्हणून महाराष्ट्रात 25 लाख लखपती दिदी बनविण्याचे ध्येय पूर्णत्वास जात आहे. गावामध्ये स्थानिक पातळीवर समुदाय संसाधन व्यक्तीमार्फत महिलांना समुपदेशन करून त्यांना उमेद अभियानाची माहिती देऊन 10 महिलांचा गट बनविला जातो. गावामधील गरजू, गरीब, मागासवर्गीय, भूमिहीन, अल्पभूधारक, निराधार, निराश्रित, विधवा, परित्यक्त्या, अल्पसंख्याक महिलांचा अभियानात सहभाग वाढवून त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र क्रांतिकारक बदल घडवून आणणे हे उमेद अभियानाचे उद्दिष्ट आहे. उमेद अभियानाच्या दशसूत्री कार्यक्रमानुसार गट चालविले जातात आणि महिलांना धनव्यवहार आणि मनव्यवहार शिकविले जातात. अभियानातील महिलांना बँकेचे व्यवहार शिकविले जातात, त्यांना आर्थिक साक्षर केले जाते. कृषीविषयक माहितीसाठी अभियानात कृषी सखी आहेत, बँकविषयक माहितीसाठी बँक सखी, अशा विविध क्षेत्रात प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती अभियानात आहेत. उमेद अभियानाचा आत्मा म्हणून प्रभाग संघाला ओळखले जाते. ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व रोजगार निर्मितीसाठी ग्रामसंघ व प्रभाग संघातून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते, ज्यातून महिला आपला व्यवसाय उभा करू शकतात. तसेच मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्धीसाठी अनेक राष्ट्रीयकृत बँकांकडून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. उमेद अभियानात 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 8,974 कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील हे सर्वात मोठे कर्ज म्हणून देखील गणल्या गेले आहे.
माननीय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमार्फत देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या प्रकारच्या विविध योजनांचा कृती संगम साधून महिलांना लाभ दिला जातो. उमेद अभियानमार्फत महिलांना रोजगार कसा करावा, कोणता करावा याचे प्रशिक्षण RCT मधून आणि कृषी विज्ञान केंद्र व यासारख्याच विविध तज्ज्ञ संस्थांमार्फत प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी ग्रामस्तरापासून राज्यस्तरापर्यंत प्रशिक्षण कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. RCTचे प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे कौशल्य वाढवण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ राज्यात उभी केली आहे, ज्यात महिलांच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणे या उद्दिष्टाप्रती वाटचाल सुरू आहे. व्यवसाय वृद्धीसाठी उमेद अभियानामार्फत विविध प्रकारचे प्रदर्शनी स्थानिक पातळीवर भरवून उद्योगांना हक्काची बाजारपेठ तयार करून दिली जाते. तसेच विविध स्तरावर महालक्ष्मी सरस सारखे प्रदर्शन भरवून ग्रामीण महिलांच्या उद्योगांना जागतिक बाजारपेठ निर्माण करून दिली जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण महिलांची उत्पादने ग्राहकांना आपल्या घरापर्यंत उपलब्ध व्हावीत यासाठी umedmart.com हे ई-कॉमर्स पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आले आहे. उमेद अभियानाची ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची चळवळ आता जोर धरत आहे आणि हे बदल दृश्य स्वरूपात दिसत आहेत. ज्या ग्रामीण भागातील महिला केवळ घर, चूल मूल यापुरत्या मर्यादित होत्या, अशा असंख्य महिला आज अनेक मोठ्या व्यासपीठावर बेधडकपणे आपली मते मांडताना दिसत आहेत. तसेच अनेक महिला या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहून गावाच्या आर्थिक विकासात सुद्धा योगदान देताना दिसत आहेत. डोंगराळ भाग असो की अतिदुर्गम भाग, अशा प्रत्येक ठिकाणी आज उमेद अभियानाची महिला स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करत आहे. उमेद अभियानाच्या महिला आता मसाले, पापड, लोणचे यासह अनेक खाद्यपदार्थांची निर्मिती करीत आहेत. याशिवाय हस्तकला, कपडे, शोभेच्या वस्तू, शिल्पकलेच्या वस्तू, खेळणी, मातीची भांडी यासारखे अनेक उत्पादने महिला घेत आहेत. राज्यात आज घडीला ग्रामीण महिलांचे शेती आधारित 38 लाखांपेक्षा जास्त उद्योग व्यवसाय सुरू आहेत आणि बिगर कृषी आधारित सुद्धा 7,56,000 व्यवसाय सुरू आहेत. स्त्री म्हणजे असंख्य अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे कठीण क्षणांची साथ. अशा या स्त्रियांच्या कर्तृत्वाला उमेद अभियानाचा सलाम.